जय हिंद मित्रांनो, द अर्जुन अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटीज म्हणजेच एसएससी जीडीचा मराठीतून संपूर्ण माहिती। येणाऱ्या 2025 ची जी काही एसएससी जीडीची एग्जाम आहे तर त्याचा सिलेबस आपण बघणार आहोत, त्याची पात्रता आपण बघणार आहोत आणि त्याचे जे काही मानक आहेत ते आज आपण इथे बघणार आहोत। तर सुरू करूया की सगळ्यात महत्त्वाचं एसएससी जीडी म्हणजे काय। आता बरेचसे महाराष्ट्रातले मुलं आपले पोलीस भरतीचा अभ्यास करत असतात, पण हा एक सर्वात चांगला अजून एक ऑप्शन त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो की तो म्हणजे आपला एसएससी जीडीचा पेपर। तर ह्या एसएससी जीडीच्या पेपरमध्ये आपण सगळ्यात आधी बघू की त्याच्यात पोस्ट कोणते कोणते असतात। तर सगळ्यात आधी आपण बघू शकतो की बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यानंतर आयटीबीपी म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, त्यानंतर सीआयएसएफ, त्यानंतर सीआरपीएफ, आसाम रायफल आणि एसएसएफ। तर ह्या सगळ्या पोस्टची जी काही चॉईस असते तुमची ही तुमच्या मार्कांवर डिसाईड होत असते। जसे तुमचे मार्क असतात त्यानुसार तुम्हाला ही पोस्ट मिळत असते। तर ही सगळी जी पोस्ट आहे ते आपण डिटेलमध्ये नंतर बघूया। तर एग्जाम चालू करत असताना, एग्जामचा अभ्यास चालू करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की मागील वर्षी जीडीच्या जागा किती होत्या। आपण महाराष्ट्र पोलीसचा जेव्हा बघतो तर अराउंड एक 10,000च्या आसपास महाराष्ट्र पोलीसच्या जागा येत असतात, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा आपण बघू शकतो की 2022, 23, 24च्या त्यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की 2025 मध्ये किती जागा येऊ शकतात। तर तुम्ही इथे बघू शकता की 2022ला जो आकडा होता तर तो अराउंड 52,000 प्लस, त्यानंतर 2023चा होता 46,000 प्लस आणि त्यानंतर 2024चा होता 39,000 प्लस। तर अंदाजे ह्या वर्षी तरी 40,000 प्लस जागा यायलाच हव्या असा एक अंदाज आहे, प्राथमिक अंदाज वाढवू शकता। आणि असं बघण्यात येतं की नेहमी एसएससी जीडी ज्या जागा काढते त्यानंतर काही दिवसांनी ह्या जागा 10,000 ते 15,000च्या पेक्षा सुद्धा जास्त वाढतात। तर इथे हा एक पॉईंट लक्षात घ्या। आणि एक लक्षात घ्या, इथे जेव्हा आपण बघतो मागच्या वर्षीची जे काही पोस्ट आहे तो बघण्याचा एक आहे की आपल्याला कॉम्पिटिशन कळते, आपलं की कॉम्पिटिशन काय लेवलला जात असते, फॉर्म किती येतात वगैरे तो विषय सोडून द्या, आपण त्याच्यावर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेलच की अभ्यास कसा करायचा वगैरे। तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की शैक्षणिक पात्रता काय असावी। तर शैक्षणिक पात्रता तुमच्या इथे जेवढे पण तुम्ही बघताय व्हिडिओ सगळ्यांची एवढी जरी शैक्षणिक पात्रता असते ती म्हणजे 10वी पास। यस, 10वी पास फक्त इथे लागत असतं आणि बाकी कोणतंही तुम्हाला इथे एक एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही, फक्त एक 10वी पास तुम्हाला असायला हवं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं की वयोमर्यादा। तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ही तुमची 18 ते 23 वर्ष आहे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जसं आपण बघू शकतो की ओबीसीसाठी 23+3 म्हणजे एससी एसटी साठी 28 वर्षापर्यंत तो विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो। तर त्यानंतर ॲप्लिकेशन फीज। तर एक लक्षात घ्या, ॲप्लिकेशन फीज ही जनरलच्या मेल कॅन्डिडेटला, लक्षात घ्या जनरलच्या मेल कॅन्डिडेटला म्हणजे मुलांना, ओबीसीच्या मुलांना आणि ईडब्ल्यूएसच्या मुलांना फक्त इथे 100 रुपये भरावा लागतो। तर आणि कोणत्याही कॅटेगरीची महिला विद्यार्थिनी असेल तर तिला फी आहे 0 रुपये। बरोबर ऐकताय तुम्ही की महिलांना इथे कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही आणि एससी एसटीच्या सर्व विद्यार्थ्यांना इथे 0 रुपये फी भरावी लागते। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा। त्यानंतर पे स्केल एक लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थी आपले जे काही पोलीस भरती करतात तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की पोलीस भरती किंवा पोलीस कॉन्स्टेबलपेक्षा खूप जास्त इथे पेमेंट तुम्हाला मिळत असतो आणि येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून 8वा आयोग इथे लागतोय आणि हेच आता जे काही पे ग्रेड आहे तर बऱ्याचपैकी एक 15 ते 20 हजारांनी वाढणार आहे आपले। त्यानंतर आपण बघू शकतो इथे की भरतीची प्रक्रिया कशी असते। तर जसे आपण बघतो की पोलीस भरतीला आपल्याला पहिले ग्राउंड असतो आणि त्यानंतर आपण लेखीसाठी ते अपियर होत असतो। तर इथे तसं नाही आहे, इथे पहिले कम्प्युटर आधारित एक चाचणी परीक्षा तुमची होत असते, लेखी परीक्षा कम्प्युटर आधारित, त्याला आपण CBT म्हणतो। तर ती परीक्षा असते, त्यानंतर त्याचा कट ऑफ लागून तुम्ही पुढे शारीरिक कार्यक्षमता चाचणी, जसे तुमचा जो काही ग्राउंड वगैरे असतो त्याच्यासाठी तुम्ही इथे अपियर होता। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा इथे टप्पा येतो तो म्हणजे वैद्यकीय तपासणी, त्याचे काही निकष आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कागदपत्र, जेव्हा नोटिफिकेशन येतं त्यात नमूद केलेले असतात की कोणते कागदपत्र आणि काय डेटची तुम्हाला इथे आवश्यकता आहे, त्याची पूर्तता आपण आधीच करून ठेवायची, ठीक आहे। कागदपत्रांची तपासणी हा जरी एक छोटा टप्पा वाटत असला पण इथे तुमच्या
जर तुम्ही फॉर्म भरताना थोडी सुद्धा चूक झाली इथे तर तुम्ही मार्क असूनही तुम्ही इथे बाद ठरवण्यात येतात. त्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे इथे SSC GDच्या कॉन्स्टेबलसाठी शारीरिक पात्रता. तर पात्रता तुम्ही बघा ती उंची पुरुषांना 170 सेंटीमीटर आणि महिलांना 157 सेंटीमीटर. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 162.5 आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर इथे बघतो आपण. छातीचा विस्तार हा जनरली सगळ्यात फिजिकल एक्झामसाठी तो कॉमन ठेवलेला आहे. तर हे झाले तुमचे शारीरिक पात्रता. त्यानंतर आपण बघू शकतो इथे की सगळ्यात महत्त्वाचा की जेव्हा तुम्ही ग्राउंड करता तर ग्राउंडला तुमची पात्रता काय असावी. तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे इथे मानक त्यांनी दिलेले आहेत. तर सर्व पुरुष जे आहेत तर 5 किलोमीटर पळावं लागतं 24 मिनिटांसाठी. वाटायला किंवा बघायला सोपं वाटतं पण जेव्हा जे मुलं खरोखर ग्राउंड करतात तर त्यांना लक्षात येतं की याच्यात किती मेहनत घ्यावी लागते आणि याचा खूप घाबरायची सुद्धा गरज नाही. ॲटलिस्ट मिनिमम 3 ते 4 महिन्यांचा जरी प्रॅक्टिस असला तर तुम्ही हे काय जे काही मानक आहे ते तुम्ही क्रॉस करू शकतात. आणि महिलांसाठी तुम्ही बघू शकता 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटात पास करावं लागतं. तर हे झाले तुमचे ग्राउंडचे मानक. तर यानुसार तुम्ही तयारी करायची आहे. ती कशी करायची वगैरे हे आपण पुढच्या चॅनलला आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इथे एक पार्ट येतो तो म्हणजे विषय. तर एक लक्षात घ्या आपल्या बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे आणि खास करून महाराष्ट्र पोलीसचा अभ्यास करणारे तर हे सगळे जे विषय आहेत ते त्यांना ज्ञात आहेत. आणि याच्यात एक विषय जर सोडला हिंदी आणि इंग्लिश तर हे सगळे आपण ऑलरेडी कुठे ना कुठे केलेले असतात. तर पहिला आपण बघू शकतो की सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र ज्याला आपण एक रिझनिंगचा टॉपिक म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे तुमचा गणित जो बऱ्याच विद्यार्थ्यांना जाणीव आहे मला की हार्ड जातो पण आपण एकदम सोप्या पद्धतीने गणितचे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे आपल्या प्रत्येक एक्झामला कॉमन असतं. आणि इथे प्रश्न आणि मार्कांचा वेटेज तुम्ही बघू शकता की पूर्ण जो पेपर असतो आपला असतो तो 160 मार्कांचा आणि पूर्ण पेपरला क्वेश्चन्स असतात तुमचे 80 प्रश्न. म्हणजे इथे लक्षात येतं की एक प्रश्न तुमचा 2 मार्काला आहे. तर पहिला जो आहे सामान्य बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग 20 प्रश्न 40 मार्क, गणित 20 प्रश्न 40 मार्क, त्यानंतर GK GS सुद्धा 20 प्रश्न 40 मार्क आणि हिंदी सुद्धा 20 मार्क 20 प्रश्न 40 मार्क. तर हा सगळा जो काही सिलेबस आहे तो आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं गणित पहिले घेण्याचं एक कारण असंच की भरपूर मुलांना गणित हा खूप अवघड जातो पण त्या लेवलचं घाबरण्याची गोष्ट नाही आहे की थोडीशी प्रॅक्टिस केली याला आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले मागील वर्षाचे तर गणित हा विषय समजायला पण तेवढा सोपा जातो आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस असली तर मार्कसुद्धा याचे चांगले मिळतात आपल्याला. तर हे सगळे जे काही टॉपिक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण पोलीस भरतीला आपण केलेले असतं की मूलभूत गणितं वगैरे असतं आपली संख्याशास्त्र वगैरे, त्यानंतर लसावी मसावी सिम्प्लिफिकेशन सरळ रूप देणे वगैरे, त्यानंतर शाब्दिक गणितं वगैरे असतात, वयवारी सरासरी अंतर्वेळ वेग आणि काम काळ वेग हे अतिशय महत्त्वाचे 2 टॉपिक इथे याच्यावर सगळ्यात जास्त गणितात प्रश्न विचारले जातात. तर हे गणिताचे अजून काही पुढचे आपण बघूया. तर हे नफा तोटा शेकडेवारी अतिशय महत्त्वाचा याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारले आणि आपण सब्जेक्ट वाईज बघणार आहोत. विषयांचा अभ्यास कसा करावा प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आपण समजून घेणार आहोत आपल्या चॅनलवर. तर हे त्यानंतर व्याज इंटरेस्ट भागीदारी गुणोत्तर प्रमाण मिश्रणे भूमिती आणि मेन्स्युरेशन याचे गणित लक्षात येतात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जोपर्यंत सिलेबस बघताना सोबतच तुम्ही जर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितले तर तुमच्या अभ्यासाची दिशा आणि तुमच्या अभ्यासाची दशा इथे लक्षात येते तुम्हाला. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिलेबस आणि सिलेबस सोबत तुमचे मागील वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या तुमच्या अंडरस्टँडिंग तुमची चांगली असली पाहिजे त्याची. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो तुमचा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. ठीक आहे. आता प्रत्येक विषयाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते तशीच याची सुद्धा आपण जेव्हा बघू सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी तर इथे शब्द एकच आहे सामान्य ज्ञान पण त्याच्यात वेगवेगळे सगळे विषय येत असतात. त्याच्यात तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी म्हणजे भूगोल इतिहास अर्थशास्त्र विज्ञान सामान्य ज्ञान त्यानंतर भारतीय संविधान वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेल नाही पण बेसिक त्याची एक मिनिमम माहिती तुम्हाला इथे माहिती असणं आवश्यक आहे. तर याचा अभ्याससुद्धा कसा करावा हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवर सविस्तर बघणार आहोत. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना थोडासा घाबरवणारा आणि थोडीशी अभ्यासाला आपण याला कंटाळा करतो असा विषय म्हणजे हिंदी. तर एक लक्षात घ्या आपण पोलीस भरती करताना किंवा तत्सम सरळ सेवा करत असताना जो ज्या लेवलचा मराठी करतो ना त्याच्या अर्ध्यापेक्षा अर्ध्या सुद्धा हिंदीचा सिलेबस नाही आहे. खरंच खूप सोपा आहे हिंदीचा सिलेबस. आपण जर अभ्यासाला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल. आणि याच्यात एक गोष्ट चांगली असते की मागील वर्षाच्या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या जर आपण चांगल्या अभ्यासला तर तेच प्रश्न
खूप वेळा रिपीट होत असतात. त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला फोकस कुठे करायचा आहे. तर हे जे काही हिंदीचे जे काही विषय आहेत, तर उपसर्ग, विपरीतार्थ, म्हणजे विलोम शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपण म्हणतो, जे आपण मराठीत शिकलोय की शब्दांचं जाती म्हणा किंवा जो काही काळ म्हणा, लिंग म्हणा, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, तर ह्या सगळ्या आपल्याला इथे बघाव्या लागतात. पॅसेज एक असतो 5 क्वेश्चनचा, तो सुद्धा आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. त्याचे छोट्या छोट्या सोप्या ट्रिक्स आहे, ते तुम्हाला सांगेल मी. तर याच्यात प्रयत्न करायचा आपल्याला की 20 क्वेश्चन मधल्या 18 तरी बरोबर यायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनी 20 पैकी 20 बरोबर घेतले. तर त्याची एक अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी आहे छान, ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. तर हे सगळे तिथे टॉपिक्स आपल्याला हिंदीमध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र म्हणजे रिझनिंग. याच्यात 20च्या 20 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजे. का? कारण की एकदा जरी तुम्ही हे सगळे टॉपिक केले, याचे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि थोडी प्रॅक्टिस जर ठेवली, तर एकदा जरी केले तर समजून जातं तुम्हाला. आणि हे सॉल्व्ह करत असताना बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढतो. आणि एक तर सोपं असतं, बऱ्यापैकी सोपं असतं. तर तुम्ही बघू शकतो, आपण जसे आपले लेक्चर येतील त्यानुसार आपण टॉपिकची पूर्ण माहिती बघणार आहोत. आणि जे काही मागील वर्षाचं जे काही प्रश्नपत्रिका आहे, तर आता महिनाभर एक्झाम चालते, अराउंड आपल्याला 150-200 प्रश्नपत्रिका मिळत असतात. तर तेवढं जरी केलं तरी प्राथमिक लेवलला ते सफिशियंट आहे. त्यानंतर तुमचा अभ्यास हळूहळू वाढत जातो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आणि त्या टेस्ट सिरीजवरनं तुमचं ॲनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचं. आता ॲनालिसिस काय असतं हे आपण पुढे बघूच या. तर ही होती पूर्ण SSC GD बद्दलची मराठीतनं माहिती. तर येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण याचा पूर्ण एक एक गोष्टींच्या विषयानुसार आपण अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही जुडलेले राहा. जसे तुम्हाला आपले व्हिडिओ येतील तर तुम्ही नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. त्यासाठी आपल्या अर्जुन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांनाही तुमच्या सांगा. इथून पुढे आपण SSC GD, पोलीस भरती आणि तत्सम ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे याचा इन डिटेल आपण अभ्यास आपल्या चॅनलवर बघणार आहोत.